नमस्कार मित्रांनो, मी रुपाली ढगे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पालखी ज्या ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावं ही खूप अर्थपूर्ण आहेत. चला तर आपण पाहूयात. पालखीचा सुरुवातच आळंदी या गावात नव्हतं. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ कशातून होतो? तर आत्मानंदातून होतो. दुसऱ्या दिवशी पालखी येते पुण्याला. पालखीबरोबर आपण निघतो तेव्हा निघालो की आपल्या जन्मजन्मांतरींची पापं नष्ट होऊन आपल्याला पुण्य प्राप्त होतं. पुणे या ठिकाणी पालखीचा 2 दिवस मुक्काम असतो. त्यानंतर पालखी दिवेघाटामार्गे सासवडकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांग योगाच्या आचारदिव्यातून जावं लागतं. चौथ्या दिवशी पालखी येते सासवडला. वड म्हणजे सप्तचक्र, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे. आणि ती जागृती कशाने होते? तर प्राणायामाने. प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण. सासवडचा मुक्काम म्हणजे परमार्थाचा मार्ग सोपा होतो आणि सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन. त्यानंतर 5वा मुक्काम असतो जेजुरी. म्हणजे जितेंद्र आणि जोरी म्हणजे जास्त त्रास न घेणे. म्हणजे जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो. त्यानंतर पालखी येते वाल्हे येथे. भर दुपारी वाल्यात पालखी येते आणि तिथे दुपारचा मुक्काम असतो. मित्रांनो, म्हणजे भर तारुण्यामध्ये माणसाने कोमल, प्रेमळ आणि जिव्हाळा संपन्न झाले पाहिजे. वाल्यामध्ये वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते. त्या ठिकाणी 7व्या दिवशी पालखी येते लोणंद या ठिकाणी. त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो म्हणजे देणे आणि आनंद म्हणजे परमसुख. श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने अगदी परमानंद झालेला असतो आणि तोच आनंद तो इतरांनाही देतो. 8व्या दिवशी पालखी येते तरड गावामध्ये. ब्रह्मानंदाचा आनंद घेत जर नाही घेतला तर आपल्याला जीवनात रडावे लागते या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तरड गावामध्ये येते. त्यानंतर 9व्या दिवशी पालखी येते फलटणला. ब्रह्मसत्य म्हणजे ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे, बाकी सगळं काही मिथ्या आहे हा आणि टाकावं आहे हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला येतो. हेच जीवनाचे सत्य समजते. त्यानंतर पालखी येते बरडला. संसारातील सर्व सुखदुःखांपासून मुक्त होऊन त्यांचे जीवन हे वासनेचे तृणांकुर न फुटणारे म्हणजे बरड जमिनीसारखे होते. त्यांना कुठलंही बाकी वासना नसते, काही नसतं, फक्त ते विठ्ठलमय झालेले असतात. त्यानंतर येतात नात्यापुत्यामध्ये. नातेपुते या गावी नात्याच्या मोहातून मुक्त होऊन ते फक्त श्री विठ्ठलाचे होऊन जातात. त्यानंतर माळशिरस या ठिकाणी पायी चालल्याने शारीरिक आणि मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक व विठ्ठल ध्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवचनाचे श्रवणाने ज्ञानाची साखळी त्यांना विठ्ठलरूप करून टाकते. त्यानंतर वेळापूरमध्ये पालखी येते. त्यानंतर क्षणभरसुद्धा वेळ न घालविता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान त्यांना या ठिकाणी होते. वाखरीमध्ये त्यांची वाणी प्रासादिक व वाचासिद्ध होऊन जाते. त्यानंतर पुढचा प्रवास अगदी त्यांचा पांडुरंगमय होऊन जातो, कारण ते पंढरपूरमध्ये जातात आणि त्या ठिकाणी त्यांना पांडुरंग या जयघोषामध्ये अगदी ते न्हावून निघतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.